1 ऑगस्ट पासून कर्जमाफीला सुरुवात होणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा। फक्त 12 बँकेतील 2 लाखांची कर्जमाफी। या ठिकाणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेत बघा। ही यादी आता या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। तुम्ही पाहू शकता 1 ऑगस्ट पासून कर्जमाफी त्या ठिकाणी होण्याची शक्यता। 4 ते 5 अटीवर कर्जमाफी होण्याची शक्यता। कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। सरसकट 2 लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। सरकारने फक्त याच महत्त्वाच्या 4 ते 5 अटीवर कर्ज तुमचं माफ करण्याचं आता ठरवलंय। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना जास्त कागदपत्रांची आता आवश्यकता इथून पुढे राहणार नाही। फक्त या 4 ते 5 अटीवरच सरकार आता तुमचं कर्ज माफ करणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता शेतकरी मित्रांनो समोर आली आहे। सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी यामध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। राज्यातील काही ठराविक बँकांमधीलच आता शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी या शब्दावर आतापर्यंत उघडपणे तोंड उघडले आहे, स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय। परंतु बच्चू कडू यांनी काय सांगितले, त्यावेळी उपाशी राहिले। 7 दिवस उपाशी राहून त्यांनी आता आंदोलन केलं होतं। त्यामुळे त्यांनी आता स्पष्टपणे कर्जमाफी करण्याची एक समिती सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आता या ठिकाणी नेमल्याचं तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। यामध्ये 4 ते 5 अटीवर कर्जमाफी करणार असल्याचं सांगितलंय। मग आता नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून तुमची करण्यात येणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांची कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे, कारण यामध्ये फक्त 12 बँकांचा समावेश आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्याचे सांगितले। मग त्या 12 बँका नेमकं कोणकोणत्या आहेत आता बघा। शेतकरी मित्रांनो, सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्ज आता माफ होणार नाही। फक्त काही ठराविक शेतकऱ्यांचे सरकारच्या माध्यमातून आता हे कर्ज तुमचं या ठिकाणी माफ केलं जाणार आहे। काल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की नेमकं कोणकोणते शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही माफ त्या ठिकाणी आता करणार आहे। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नेमकं काय म्हणालेत, तुम्ही नेमकं काय त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं ठरवलंय ते काय सांगितले तुम्ही नक्की ऐकायचं आहे। यामध्ये बघा, सर्वात पहिल्यांदा 2021 ते 2025 म्हणजेच आता जे वर्ष आहे, म्हणजे मागील 5 वर्षात ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवले त्यापैकी फक्त याच 5 प्रकारच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे। बघा, कोणत्या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे बघा। यामधील पहिल्या शेतकऱ्याचा प्रकार कोणता आहे बघा। आता बघा, पहिल्या शेतकऱ्याचा प्रकार आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलाय, तो म्हणजे नियमित जे आतापर्यंत शेतकरी कर्ज त्यांनी जेणे भरलंय, म्हणजे आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी थकीत कर्ज अजिबात बँकेचं त्या ठिकाणी ठेवलं नाही, वेळोवेळी भरलंय, म्हणजे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना एक विशेष सवलत पहिल्यांदा सरकारच्या माध्यमातून देणार असल्याचं सांगितलंय। त्या ठिकाणी सांगितलंय म्हणजे आतापर्यंत 5 लाख कर्ज तुम्ही शेती पिकासाठी जर या ठिकाणी बँकेतून जर तुम्ही काढला असेल आणि यामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित कर्ज आतापर्यंत भरला असेल तर सरकारच्या माध्यमातून आता एक कर्जमाफी केल्यानंतर नियमित कर्ज भरणारे शेतकरी नाराज होऊ नये म्हणून पहिल्यांदा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मित्रांनो त्याला आता 25,000 रुपये या ठिकाणी सूट देण्यात येणार आहे असल्याचं सांगितलंय। त्यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आता घेतलाय, ते म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा सरसकट 2 लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी करणार असल्याचं या ठिकाणी सांगितलंय। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक बघा, कारण या 4 ते 5 अटीवरच शेतकऱ्यांची आता कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे तुमचा महत्त्वाचा 5 मिनिटांचा वेळ आता तुम्ही द्यायचा आहे। तुम्ही शेती पिकासाठी जर कोणत्याही बँकेतून जर शेती पिकासाठी कर्ज त्या ठिकाणी तुम्ही काढून जर ठेवला असेल तर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या अटी दिलेत। या 4 ते 5 अटीनुसारच तुमचे कर्ज आता माफ होणार आहे। त्यामुळे सर्वांनी या अटी कोणत्या घालण्यात आलेत लक्ष देऊन आता तुम्ही ऐकायचं आहे। आता बघा, या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेती पिकासाठी 2021 ते 2025 या 5 वर्षाच्या मागील कालखंडात जर तुम्ही शेती पिकासाठी 2 लाखांच्या वरती बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघा, तुम्ही शेती पिकासाठी मागील 5 वर्षामध्ये जर 2 लाखांच्या वरती
जर तुम्ही कर्ज त्या ठिकाणी आता जर काढून जर तुम्ही ठेवलं असेल तर मात्र तुम्हाला ते स्वतःलाच आता भरावे लागणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो, सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही 2021 ते 2025 म्हणजे आतापर्यंत त्या ठिकाणी 5 लाख ते 10 लाख एवढी रक्कम जर तुम्ही शेती पिकासाठी जर 5 वर्षात तुम्ही मागील जर काढून जर या ठिकाणी जर तुम्ही ठेवला असतील तर ते सरकार तुमचे कर्ज आता भरणार नाही, तुम्हाला स्वतःलाच ते त्या ठिकाणी कर्ज भरावं लागणार आहे। निवडणुकीच्या आधी सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात शब्द दिला होता, तो शब्द जो दिलाय तो म्हणजे सरसकट कर्जमाफी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मग किती लाखांची कर्जमाफी सरसकट म्हणजे करणार आहेत, तर त्याला पण एक लिमिट असतं शेतकरी मित्रांनो। तुम्ही जर 5 लाख 10 लाख अशा प्रकारे जास्ती जर कर्ज काढून बँकेतून जर त्या ठिकाणी ठेवला असेल आणि ते सरकार त्या ठिकाणी आता जर तुमचं जास्त कर्ज असेल तर सरकार ते कर्ज भरणार नाही, फक्त 2 लाखांच्या आतमध्ये ज्यांचं कर्ज आहे त्यांचीच कर्जमाफी या ठिकाणी सरकार आता भरणार आहे। आता बघा सरकारने यासाठी काय अटी लावलेत, यामधील पहिली अट म्हणजे तुम्ही जर 2 लाखापेक्षा जास्त जर शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवला असेल तर ते तुम्हाला स्वतःवरच भरावा लागणार आहे, ही अट आता ठेवण्यात आल्या। यामध्ये सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी आता 4 ते 5 अटी सांगितलेत। आता सरकार कर्जमाफी करण्याच्या पूर्ण तयारीला लागल्याचं यामुळे पाहायला मिळतंय। आता त्यामुळे कर्जमाफी 101% 100% तुमची कर्जमाफी होणार आहे। एकदम शेवटच्या स्टेपमध्ये कर्जमाफी आता करण्यात त्या ठिकाणी आता शेवटच्या स्टेपमध्ये कर्जमाफीची तयारी आता करण्यात आली आहे। परंतु यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता या त्या ठिकाणी अटी लावलेत त्या पूर्ण करतील, फक्त त्यांनाच या कर्जमाफीचा जास्त फायदा होणार आहे। पहिल्यांदा तुम्हाला सांगितले आहेत बघा 4 ते 5 अटी सांगितलेत, यामधील 4 नंबरची आणि 5 नंबरची अट जी सरकारच्या माध्यमातून आता घालण्यात आल्या ती सर्वात कडक अट आहे, ज्यामधून जवळजवळ 5 लाख शेतकरी आता या शेवटच्या अटीमधून सरकारच्या बाहेर त्या ठिकाणी काढले जाणार आहे। जर तुम्ही शेवटच्या अटीमध्ये जर बसला तर तुम्हाला कर्जमाफीचा या ठिकाणी जास्त फायदा होणार आहे। आता बघा दुसरी जी अट सांगण्यात आल्या ती म्हणजे सरकार आता एक समिती या ठिकाणी स्थापन करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही समिती स्थापन करणार आहे। मग त्या समितीमध्ये आता तुमची चौकशी केली जाणार आहे। यामध्ये पहिली चौकशी आता करण्यात येईल ती म्हणजे खरंच तुम्ही शेतकरी आहेत का, तुमच्याकडे फार्मर ID कार्ड त्या ठिकाणी आहे का, तुमच्याकडे किसान कार्ड आहे का, याची चौकशी आता सरकार तुमची पहिल्यांदा या ठिकाणी करणार आहे। जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड म्हणजेच किसान कार्ड नसेल तुम्ही शेतकरी याचा पुरावा तुमच्याकडे राहणार नाही, कारण ही जी योजना आहे ती शेतकरी कर्जमाफी योजना आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्याकडे किसान कार्ड असेल म्हणजे शेतकरी ओळखपत्र असेल तरच तुमची त्या ठिकाणी कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। सरकारने चौकशी करायला आता सुरुवात केल्या, त्यामध्ये असं आढळलंय की अनेक शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी म्हणून कर्ज काढलंय, म्हणजेच त्या ठिकाणी नाव शेतीच दिलंय आणि भरपूर कर्ज काढलंय आणि त्याद्वारे काहींनी JCB घेतल्या, काहींनी बंगलं बांधलेत, काहींनी मोठमोठ्या गाड्या सुद्धा घेतलेत असं सरकारला आढळलंय। आणि असं शेतकऱ्यांनी आता सरकारला फसवून वेगवेगळ्या माध्यमातून शेती पिकासाठीच कर्ज आम्ही काढलंय असं सरकारला ते दाखवत असल्याचं सरकार म्हणतंय। त्यामुळेच ही समिती स्थापन करून वेगवेगळ्या अटी सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला लावल्या गेल्या आहेत, त्याच्या माध्यमातून तुमची चौकशी आता या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्या ठिकाणी आता बघा मग आता तुम्ही या अटीमधून बाहेर पडताय का पुढील अट जी आहे तर त्या अटीमध्ये बसताय, कारण सरकारच्या माध्यमातून आता अटी लावलेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। यामध्ये 4 ते 5 अटीनुसारच सरकारच्या माध्यमातून आता तुमचं कर्ज हे माफ करण्यात येणार आहे। तुम्ही या अटीमध्ये बसला तरच तुमचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। बघा सगळ्यात महत्त्वाची यामध्ये शेवटची अट जी सरकारच्या माध्यमातून घालण्यात आल्या यामधून 4 ते 5 लाख शेतकरी आता बाहेर पडणार आहेत, शेतकरी योजनेच्या माध्यमातून बाहेर काढले जाणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटची अट सरकारच्या माध्यमातून जी घालण्यात आल्या त्यामध्ये तुम्ही बसणं आता गरजेचं आहे। यामध्ये फक्त याच 12 बँकेमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज आता माफ करण्याचे सरकारने ठरवले। कोणकोणत्या 12 बँकेमध्ये तुम्ही कर्ज काढलं पाहिजे त्या 12 बँकांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। त्या 12 बँका नेमकं कोणत्या आहेत हे सुद्धा तुम्हाला आता पुढे लगेच सांगण्यात आलंय। त्यानंतरची पुढची अट सरकारच्या माध्यमातून घालण्यात आल्या। बघा एक समिती आता सरकार त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांसाठी नेमणार आहे। समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे तपासली जाणार आहेत।
मग कोणकोणती कागदपत्रे तपासली जाणार आहेत बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकार तुमची कागदपत्रे तपासली जाणार आहे सरकारकडून। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेती पिकासाठी कर्ज काढला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला बँका सांगणार आहे, या बँकेमधून जर कर्ज काढला असेल तर तुमचे कर्ज माफ होणार आहे, परंतु या सोडून इतर बँकेमध्ये कर्ज काढला असेल तर थोडं अवघड जाणार आहे। बघा त्यामधील बँका स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, जिल्हा सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, HDFC बँक, बघा त्यानंतर ICICI बँक, तसेच मित्रांनो अजून एक बँक आहे जी सर्व कर्ज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना स्वस्त देते, कोटक महिंद्रा बँक। यामधून जर मित्रांनो तुम्ही कर्ज या ठिकाणी काढला असेल तर नेमकं जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा सरकारकडून कसा घ्यायचा याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला देण्यात येणार आहे। सरकार आता पूर्णपणे कर्जमाफी करण्याच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी तुम्हाला नेमकं कोणकोणती कागदपत्रे सरकारला या ठिकाणी आता जमा करावी लागणार आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त या कर्जमाफीचा फायदा होईल। बघा अनेक शेतकऱ्यांनी 2021 ते 2025 या 5 वर्षांमध्ये शेती पिकासाठी 10 लाख रुपयेपर्यंत कर्ज काढल्याचं बँकाकडून या ठिकाणी आता सरकारला महत्त्वाची माहिती मिळत आहे। म्हणजे व्याजदर जर बघितलं तर 10 लाख रुपयाचं कर्ज आहे आणि त्या ठिकाणी जे व्याजदर आहे तर ते लाखाच्या आसपास व्याजदर आहे। टोटल त्या ठिकाणी 13 लाख रुपयेपर्यंत मुद्दल आणि व्याज त्या ठिकाणी कर्ज काढल्याचं सरकारला आता समोर आलंय। मग तुमचं कर्ज त्यामुळे 2 लाख रुपयांच्या वरती जर तुमचं शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढला असेल, नेमकं सरकारकडून याचा फायदा कसा करून घ्यायचा आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कर्ज त्या ठिकाणी 2 लाखाच्या वरती म्हणजे जास्त जर कर्ज तुम्ही काढला असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा कसा करून घ्यायचा बघा। यासाठी कोणकोणती कागदपत्रे दिल्यानंतर तुमचं कर्ज आता सरकार त्या ठिकाणी माफ करेल सर्व तुम्हाला इथे समजणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, सरसकट कर्ज त्या ठिकाणी माफ सरकार करणार आहे। तर सरसकट म्हणजे किती तर बघा सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात तुम्ही पण ऐकलं असेल, आता त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही मुख्यमंत्री यांनी ओरडून सांगितलं होतं की आम्ही सरसकट कर्जमाफी करणार, परंतु 1.5 ते 2 लाख रुपयांच्या आतमध्ये सरसकट कर्जमाफी करू असं त्यांनी त्यावेळी सुद्धा आता सांगितलं होतं। मग 1.5 ते 2 लाख रुपयांचे कर्ज तुम्हाला माफ होणारच आहे, परंतु या ठिकाणी 2 लाखांच्या वरती जर तुम्ही कर्ज काढला असेल तर ते कर्ज माफ व्हावं यासाठी नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे, याचा फायदा कसं करून घ्यायचा हे सुद्धा तुम्हाला लगेच आता समजणार आहे। सरकार आता सर्वांची कर्जमाफी करणार आहे, परंतु आता अटी पात्रता बघून कर्जमाफी करण्यात येणार आहे। यामध्ये तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी चेक केला जाणार आहे। मग उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी चेक केल्यानंतर सरकारला आता समजणार आहे की तुम्ही मशीनद्वारे तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून उत्पन्नाच्या दाखल्यावरती आता या ठिकाणी चेक केलं जाणार आहे। जसं की उत्पन्नाच्या दाखल्यावरून सरकारला लक्षात येईल की तुमचं उत्पन्न वार्षिक 3 लाख आहे का 5 लाख आहे का वर्षाला 10 लाख आहे, तुमचं उत्पन्न सरकारला समजणार आहे आणि तुमचे उत्पन्न हे सरकार चेक करणार आहे। आणि जर करता तुमचं उत्पन्न लय जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या कर्जमाफीचा जास्त फायदा होणार नाही, तुमचं कमी कर्ज त्या ठिकाणी आता माफ होणार आहे जर जास्त उत्पन्न असेल तर। कारण सरकार काय करते, कर्जमाफी योजना काढते ती गरीब शेतकऱ्यांसाठी, कष्टाळू शेतकऱ्यांसाठी आहे। आता बघा त्यानंतर कागदपत्र पहा, बँकेचं पासबुक, तुम्ही अर्ज त्या ठिकाणी कर्ज नेमकं कधी काढलाय, किती व्याजदरानं काढलाय ती तुम्हाला कागदपत्र बँकेचे लागणार आहे। तुमचं पिवळं व केशरी रेशन कार्ड झेरॉक्स लागणार आहे। पासपोर्ट साईजचे तुम्हाला 2 फोटो यामध्ये लागणार आहेत। आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड याचं झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे, या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे। ही कागदपत्रे तुम्हाला बँक जेव्हा मागेल तेव्हा तुम्ही आता द्यायचं आहे। सरकार आता पूर्णपणे घाबरले, सरकारला लक्षात आलंय की जर आपण दिलेला शब्द शेतकऱ्यांचा पाळला नाही तर परत शेतकरी आपल्याला कधीच मतदान करणार नाहीत। त्यामुळे तुमची 1.5 ते 2 लाख रुपयांची कर्जमाफी लवकर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही कागदपत्रे तुम्हाला आता जमा करायची आहेत। कधी पण आता इथून पुढे सरकार आता कर्जमाफी करण्याच्या पूर्णपणे तयारीत आले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।